दहशतवादी अबू सैफुल्लाची हत्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या। सैफुल्ला खालिद हा लष्कर ए तय्यबाचा टॉपचा कमांडर, भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा अधिकारी दानिश मास्टरमाइंड असल्याची शक्यता। भारत-पाक संघर्षावेळी दोघेही संपर्कात। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशने केला। यापूर्वी संशयास्पद कृत्यामुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्यास सांगितलं होतं। पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्योतीनं पर्यटकांनाच दोषी ठरवलेलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। तो सूड नव्हता तर न्याय होता। भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरबाबत नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूर राबवत कशा प्रकारे दहशतवादी तळं नष्ट केली याची व्हिडिओतून माहिती। ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी, तर नागपुरातील रॅलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। धनंजय मुंडेंनी घेतली परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट। कसलीही गय न करता सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा। मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना, तर अजितदादांचीही लवकरच भेट घेणार। सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याच्या विझलेल्या आगीचा पुन्हा एकदा भडका। 13 तासानंतर आग आटोक्यात होती, मात्र पुन्हा गॅसचा स्फोट। आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू। सोलापुरातील आगीच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। केंद्र आणि राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाख, तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। पुणे, जालना, रत्नागिरीसह अमरावती आणि सोलापूरमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका। वादळी वाऱ्यामुळे पिकांची नासाडी, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली।